हाय मित्रांनो, आता आम्ही चाललोय मावळात CNG भरायला आलोय. तुम्हाला दाखवते. चालली लाईन CNG ला. इथं आई आहे, आज तिचा बर्थडे. आज माझ्या आईचा बर्थडे. सगळ्यांनी हॅपी बर्थडे टाका. हॅपी बर्थडे करा. मामा काय कर मामाने खाऊ खाल्लाय त्याला बोलू मामाचे तोबरे भरलेले आहेत. खान काहीतरी खातो, कळत नाही त्याला. एवढं मोठं झाला, बायकोचा नवरा झाला, नवऱ्याला पोरं झाली तरी काय सुधरत नाही. काय मेवणं आहे ना, काय बोलता येत नाही. मेवणं म्हणजे अवघड जागेचं दुखणं आहे. काय बोलता येत नाही. काय बोलायचं तरी त्याला काय आहे का लाज शरम. कोणाचं आहे मोबाईल. नर्सरी आहे ईशा. किती फुलं आहे. ए आतमध्ये नका जाऊ. गुलाबाची फुलं नर्सरीत आले. सगळे वेगवेगळे गुलाब आहेत कलरचे. लाल, पिवळा, नारंगी. सॉरी घेते. इथे बघा. पुढे आंब्याचा रोप पाऊस पडताना मग घेऊन जा. 350 लयच मागे की हो. अरे आपण तिला किती स्वस्त दिलं ना तरी ती महाग करते. त्या दिवशी पण 800 रुपयाचा सँडल 600 रुपयाला घेतला. 100 रुपयाला रोप मिळतं. बघा बघा, समाधान नाही. अरे मम्मी, हे काय आहे? बाबळ आहे ना? तसंच वाटतं. काय आहे? लाजळू नाही ते. नाही बाबा दिसते काहीतरी. इथं नाव असं नाव शम्मी. शम्मी असलं कसलं असतं ते रोप. हे पाहिजे. भांडून सँडल घेणारी लोक. हिने त्या दिवशी आंबे भांडून घेतले. 1 वर्षाचं रोप, 1 वर्षाचं, 2 वर्षाचं कितीला माहितीये का? 250 रुपयाला. त्याला आहे वर्षाचं 2 वर्षाचं ते रोप असतात महाग. पण हे रोप आहेत ना छोटे छोटे, लय तर लय 100 रुपये पर्यंत दर. तिला वाटलं काय पावडावरनं झालंय. आम्ही 350 रुपये म्हणलं जा ना तिकडे उरुळे कांजनला. 100 रुपयाला विचारायचं नाही. तिकडे मोठ्या नर्सरी मधनं आणतात आणि येणारच ना. शेजारी घर बांधले. हे माई होती, माई शेळक्यांची. असं नाही तर नाही वरती अजून चांगलं मोठं कंपाऊंड आहे. दादा कोंडकेचं पिक्चर तयार व्हायचं ना पहिली. आणि पोल्ट्री फार्म वगैरे तिथं त्याच्या शेजारी येते. सगळं सामान बघितलं. मग आता पण आहे का? नाही ते विजय कोंडकेचं ताब्यात आहे ना. विजय कोंडके त्याचा पुतण्या त्याच्या ताब्यात सगळं प्रॉपर्टी. आणि यवतची प्रॉपर्टी इकली की यवतची इकली. बोरची पण मला वाटतं इकली. बोरला पण होतं स्टुडिओ. हा 3 ठिकाणी होतं. यवत, इथं आणि बोर. बोरचं विजय कोंडकेने इकलं. काय ते उपायचं आहे तो. हल्ली सगळीकडे पाहून असं
घर येत हवे घर केवढं भारी. मस्त म्हणले पाण्याला मला मित्रांनो आता आपण आलोय पानशेतला भजी खायला. आज आमच्या आईचा वाढदिवस आहे बघा. पानशेत खायला तिच्याने जंबू 2 बांधलेले तिचे काय कधी जाणार ते काय आहे ना. हे बघा आज आईचा वाढदिवस आहे म्हणून वडापाव आहे. भजी पाव भजी पाव भजी पाव भजी पाव खायचा. भावड्या गेलाय तिथं साखर आणाय. भावडे गेलाय साखर आणि चहा पावडर आणायला. आता येईलच 5 मिनिटांनी. तो आला की मस्त गरम गरम भजी पाववर नाव मारा. आता तिकडं आतमध्ये पानशेतचा बाजार आहे. भावड्या आला. आला भावड्या साखर घेऊन. कसं वाटतं भावड्या? आमचा घेऊन आला साखर आणि चहा पावडर. चहा पावडर साखर आणि चहा पावडर आणली का? आणि ती कुणाला द्यायची? साखर चहा पावडर कुणाला द्यायची? पांडूला द्यायची का? चला तर मग आता चहा पावडर साखर आणलेली. आता भजीपाव खाऊ. 60 रुपये हा द्या 3 आणि मिसळ द्या. संस्कार मामाची मिसळ. संस्कार मामाची मिसळ. एवढा यांची भजीपाव आली. आता आम्ही गरम गरम भजीपाव खाऊन आणलो. या मित्रांनो भजीपाव खायला लवकर या नाही ते संपतो. आणि तुम्हाला दोघींना काय पाहिजे? मिसळ. त्यांना मिसळ खायची आहे. आतमध्ये काउंटर आतमध्ये पण आहे. कांदे बटाटे खावा. कसलं खाते काळात ना आलाय काय? इथं 4च भिजले ना. मिसळ 3 आहेत ना? मिसळ द्या ना. 2 आहे. एक बघा मिसळ. स्लो मोशन होतं. वडे मामांचे वडे 1 नंबर वडे. पानशेत येथे संस्कार मामाची मिसळ या नावाने हॉटेल आहे. कडूबंधू कडू मामा. दुसरं काहीतरी दुसरं काहीतरी. नाही आपले वडे चांगलेच आहेत. ते मामांनी आधीच सांगितलं. वडा खायचा असेल तर गरम वडे. समोर किचन. लपून नाही छपून नाही काय नाही.
गरम गरम चहा मिसळ पण आहे. एक नंबर चहा. हे दोघींनी भजी शॅम्पल केले पूर्ण. आता हे कडू पाहुणे बनवतात गरम गरम भजी आणि आम्हाला आता भजी खायची आहे. आम्ही पुण्यावरनं आलो की पहिलं ह्यांच्याकडे व्हिजिट देतो आणि वडापाव भजीपाव खाऊन जातो. तुमचं काय म्हणणं आहे याच्यावर? बरोबर आहे का? आणि आपली क्वालिटी एक नंबर आहे, त्याबद्दल दुमत नाही. चला तर मग आता आपण वडापाव आणि गरम गरम भजीपाव खाऊ. ते घर कसलं भारी मित्रांनो, तेच काढते. डोंगराला घर आहे हो का बंगले डोंगराला हो का डोंगराला हो का डोंगराला घर आहे. आणि इकडं बरंच गाव आहे तिकडे नाही अजून वरच गप्पा आहे. मग आता हे पानशेत धरण वरसगाव धरण तिकडं पानशेत गेलं. आता आम्ही वरसगाव मार्गे आम्ही जाणार तवला. हो का थांबा हो जरा इथं. अहो इथं थांबा. हो का आमच्या पूर्वज वीर बाजी पासून इथून घे असा बघू बा इकडं ना ये इकडं. आणि हे बस झाले नाही हे वीरबाजी पासलकरांचे स्मारक बघा कसे आहे. इल्ला नमस्कार मित्रांनो, आमचे मेवणे साहेब बसलेले तिथं बाटली घेऊन पाण्याची. आता बोंबील चटणी खाऊन झालेली आहे आणि हे आमचे धाकटे साडू पायगुडी. मोबाईल बावड्याचं माझं नाही. हे बघा कसं मोबाईल मध्ये पाणी.
आणि त्यांना बघायला लोक हे आमच्या लाडक्या मेहुणीबाई बघा कसं पाणी पितात बाटलीने. हे आमच्या सौ, त्या आमच्या सासूबाई, आणि इकडं सार्थक. हाय कर, हाय कर सार्थक, हाय हाय. हा इकडं हाय करा. आता आपण कुठे जाणार आहे? जांभळं आणि करवंद खायला. नाही माहित. बरं फणस दाखव तुम्ही. हे बघा कुठे कुत्र. हे बघा फणस, हे बघा फणस किती मोठी आहेत. फणसच फणस पिकले नाहीत अजून, पण पिकतील. तुम्हारा बाप को नहीं डरता. अभी भाग रहा मैं जा रहा अभी घर पे मेरे. तुम मेरे पीछे नहीं आना. भाग रहा मैं, भाग रहा. अरे अरे मेरे पीछे मत आओ. किती फणस आहेत, किती फणस आहेत. फणस एखादं जर डोक्यात पडलं तर खलासच. बाप रे बाप किती फणस आहेत. तुमची वाट बघ. घर आहे आमचं केलंय. चला बसा गाडी तुम्ही. तिकडे पलीकडे जायचं. करवंदा नाही. चला तुम्हाला करून दाखवायला. ते पांडुरंगाचं घर बघा कसं मस्त दिसते खालनं. बघा हे आमचं संपूर्ण क्षेत्र. बघा ते डोंगर पण आमचा, ही डोंगर पण मागचा आमचा आहे. हे सगळा मुळे दिसते ना तो डोंगर सगळा आमचा आहे ना. आता निघाले आम्ही. गए दरवाजा चालू आहे, उघडाय चालले आता सध्या. काय म्हणतात ग आलेला माझ्या बरोबर. फिरून फिरून लई चाटे आहेत. येत मग काय जांभळ पुढे आहे का अजून जांभळ. बाहेर म्हणलं लगेचच झालं नाही. त्याचं भरलंच नाही पण क्लिक नाही केलं. हे बघा मित्रांनो, हे काजूचं झाड आहे, पण ह्याला एक पण काजू आंबा नाही. राहिला चार्जर म्हणलं की का. बघा हे झाड आहे ना नीट सरळच आहे. ह्याला कुठं काय म्हणजे फांद्याच नाही बघा. आणि कसलं वासासारखंच वाढले. एक नंबर. आपण हेच नाही नारळ म्हणलं की त्याला मग आज नाही फिरायचं कारण हात मारायला म्हणलं पांढरं त्याच्यासाठी होती परवा दिवशी यायची सगळं. कोणत्या देवीचं मंदिर आहे? जांभूळ जाई. जांभूळ जाई माता. जांभूळजाई देवीचं मंदिर आहे मित्रांनो. हे तव पानशेत रोडला जांभूळजाई देवीचं मंदिर आहे.
खूप छान आहे बघा मित्रांनो. आणि वरती पत्रच आहे, असं काही नाही, छान आहे. चला तर मग आपण बाहेरचा परिसर बघू. हे जांभळाचं झाड आहे पण एक बी जांभळ नाही. काय झालं काय माहिती. तिकडे कोणी ठेवले काय माहिती आंबे. हो का आंबे कुणीतरी काढून ठेवलं तर आंबे इथं. हे आंबे तिथं केसरी हे काय इथं हो कुणीतरी ठेवलेत आंब्याची. तुम्हाला झाडं दाखवतो तुम्ही आणि तुम्ही आंबे तोडा बरं का. आमच्या गावचे हा. दाखवा आंबे झाड. हा आणि लोकांनी बघा हे असे आंबे आहे ना चांगले चांगले तोडून आहे ना असे अर्धवट खाऊन टाकलेत बघा तुम्ही. आणि हे का इथं आहे ना असे मोठ्याल्या दारूचे बाटल्या आणून टाकतात. म्हणजे निसर्गाची काळजी नाही. लोक फिरायला येतात, मजा हजा करतात आणि दारूच्या बाटल्या टाकून जातात. इतकं छान निसर्ग आहे पण लोकांना त्याची कुठे आंबे आंबेच नाही. गेल्या वर्षी लय होते. गेल्या वर्षी लय होते. हा इथं काय आहे? हे कुठलं मंदिर आहे तिकडं? म्हसोबाचं मंदिर आहे आणि हे देवाची जत्रा करतात. परिसर निसर्गरम्य ठिकाण छानपैकी मस्त. चप्पल काय भाड्या. वरती आहे हो केशर वरती तेव्हा तेव्हा वरती आहेत मोठे मोठे. हे काय बारीक चिल्लर घे मग काढ ना. काय तिकडं आहेत की आपल्या बापाला. तिथे पण आहे पण ते काढायला मोठे मोठे शिकला पाहिजे. गाडी चालवायला कोण नाही दुसरं. मला न्यावं लागलं गाडी. तिच्या वरच्या झाडांना हे बघ. काय नाही. आता ते चढतात झाडावर. मी आता काढतो आंबे. नाजूक येतात फांट्या. नाजूक आहेत का? चप्पल काढा. हे चप्पल काढ. माकडानं झाडा माकडाने. हा, असं टुनुक टुनुक उड्या मारीत. गप. मी बरोबर आता तुमचं वय झाले अहो. आहे ना. तुम्हाला काहीच जमत नाही आता. या खाली. बावड्या ह्या बाजून दे रे. बावड्या इकडून दे रे. काय नाही काय आंबे काढायची बाहेरची माणसं येऊन काढते कोण आहे गती गती का बाहेरची आहेत, इथली नाही आहेत. काय काय तुझं एक नाही रे. असे वरती असतील. पुराणा नक्की सकाटा. होय किती आंबे काढले तिथे काय ते तर कोण गोळा करा.